नमस्कार मंडळी, मी पद्मा तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला मोड आलेल्या हिरव्या मुगापासून चटपटीत अशी रेसिपी दाखवणार आहे. बनवायला अगदी सोपी व झटपट तयार होणार आहे. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल असे. हिरवे मूग भिजत घालून मोड येण्यासाठी ठेवले. हिरव्या मुगाला चांगले मोड आल्यानंतर स्वच्छ 3-4 पाण्यामध्ये धुवून घेतलं व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडीशी कोथिंबीर, 10-12 लसणाच्या पाकळ्या, दोन हिरव्या मिरच्या, हळद, लाल तिखट, थोडासा हिंग पावडर, अशा पद्धतीने भाजी बनवली तर मोठ्या प्रमाणात अशी बनतात. चवीला अगदी कुरकुरीत होतात. त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ व अर्धा चमचा जिरे घालून मिक्सरला रवाळसर अशी पेस्ट तयार करून घेतली. बनवायला अगदी सोपे व झटपट तयार होणारे मोड आलेल्या हिरव्या मुगापासून भजी बनवूया. चवीला अप्रतिम बनतात. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तयार करून घेतले. त्यात 2 चमचे चण्याच्या डाळीचे पीठ घालून तेही चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतले. तसेच त्यात 2 चमचे तांदळाचे पीठ घातले व तेही चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतले व 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवले. असे केल्याने तयार केलेले मिश्रण चांगले मुरले जाते व भजी एकदम सॉफ्ट व चविष्ट बनतात. आता पुढील तयारी करूया. गॅसवर कढई ठेवली, कढईत तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे छोटे छोटे भजी घालून घेतलेले. खायला एकदम टेस्टी बनतात व मुलांना हेल्दी काहीतरी पोटात जावं यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. सर्व भजी ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे सोडून घेतली व चमच्याच्या सहाय्याने अलटीपलटी करून चांगले क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतले. आतून जाळीदार वरून कुरकुरीत क्रिस्पी अशी भजी तयार होतात. मी सांगते म्हणून एकदा नक्की बनवून बघा. चवीला खूप सुंदर व अप्रतिम बनतात. ही भजी फ्राय करताना मीडियम आचेवर करावी, म्हणजे वरून एकदम क्रिस्पी बनतात व आतून पण भाजले जातात. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे गोल्डन कलर येईपर्यंत भजी चांगली मीडियम आचेवर फ्राय करून घेतली. ही भजी फ्राय करताना मीडियम आचेवरच करावी, म्हणजे आतून पण शिजली जातात. आपली कुरकुरीत व क्रिस्पी अशी भजी तयार. बनवायला अगदी सोपी व झटपट तयार होणार आहे. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल अशी. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तसंच कमेंट करायला विसरू नका.